ज्या पद्धतीनं देव देवळामध्ये असतो, दगडामध्ये असतो, ज्या पद्धतीनं देव देवळामध्ये आहे, दगडामध्ये आहे, त्या पद्धतीनेच देव हा झाडामध्ये सुद्धा आहे. म्हणून आपण झाडं तोडू नका, झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देत आम्ही मागील 5 वर्षापासून हा झाडाचा गणपतीचा देखावा या ठिकाणी ठेवलेला आहे. या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आलेल्या प्रत्येक भाविकांना एक एक झाड आम्ही गिफ्ट दिलेलं आहे. झाडांच्या बिया आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. थुंकू नका, आपलं शहर घाण करू नका हा संदेशसुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश दिलेला आहे. यासोबतच या ठिकाणी आम्ही श्री गणेशाच्या मूर्तीचं संकलन आणि निर्माल्य संकलन केंद्रसुद्धा आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. तर लातूरकरांसाठी बरेच वृक्षतोड पण होत आहे आणि तुम्ही वृक्षाची लागवड पण करत आहात. या झाडामध्ये देव पाहण्याचा उद्देश आमचा हाच आहे की आपण झाडे तोडू नका, जास्तीत जास्त झाडे वाढवा, झाडांच्या भिंती तयार करा, झाडांची जंगलं तयार करा. आपलं शहर स्वच्छ, सुंदर, हरित, आरोग्यदायी आणि समृद्ध व्हावं ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे आणि हीच आमची गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे. आपल्या गणेश मंडळाचं नाव श्री बाल गणेश मंडळ आहे. ह्या मंडळाची स्थापना माझा लहान भाऊ म्हणजेच आदित्य रसाळ यांनी केलेली आहे. 2017पासून आम्ही हे उपक्रम राबवतो. 2017च्या हिशोबानं आज आपल्याला 6 ते 7 वर्ष इथं कंप्लीट झालेले आहेत. दैनिक उपक्रममध्ये आपण भजन, लहान लेकरांचे खेळ, लेडीजचे खेळ, छोट्या भाषेत म्हणायला गेलं तर होम मिनिस्टर असले आपण उपक्रम इथं राबवतो. आणि दुसरा एक सगळ्यात मोठा गणपती बसवायचा म्हणजे जे कारण आहे ते हे आहे, कारण लेडीज जे आहेत ते रोज गल्लीत भेटतात एकमेकांना, पण जे जेंट्स असतात ते जे कामाला जातात त्यांना महिना 2 महिने भेटायची संधी भेटत नाही, म्हणजे त्यांचं तोंड दिसत नाही एकमेकांना. ह्या सामाजिक उपक्रमातून आम्हाला ते एक सामाजिक भावना, एक बंधुप्रेम आणि एक सामाजिक प्रेम निर्माण करता यावं म्हणून आम्ही गणपती प्रत्येक वर्षी बसवतो आणि ह्याच्यानंतर पण ह्याच्यापेक्षा चांगल्या उत्साहात बसवू. एकत्र तुम्ही सर्व सामाजिक जमा करता. हो सर. लहान लेकरांच्या चित्रकला स्पर्धा, विविध खेळ, हां सर, महिलांचे विविध खेळ. मग तर आता तुम्ही मला एक सांगा की तुम्ही आता ह्या गणेशाच्या निमित्तानं तुम्ही समाजाला काय संदेश द्या? हां, जसं की एक सोप्या गोष्टीत म्हणायला गेलं तर आमच्या गल्लीमध्ये असं कोणच नाही की जे सेम रिलिजियन्स आहे. सगळे वेगवेगळे रिलिजियनचे आहेत आणि सर्वांची कास्ट वेगवेगळी आहे. जसं की आमच्या गल्लीत भाभी आहे. सर्वात अगोदर दुसरं कोणी पट्टी देऊ ना देऊ, भाभी आम्हाला लोकलच्या माणसांपेक्षा जास्त सगळ्यात अगोदर पट्टी देतात आणि आम्हाला भांडतात, आम्हाला आरती द्या, आम्हाला प्रसादाला बोलवा म्हणून. हे एक सामाजिक दृष्टिकोनच्या हिशोबाने आम्ही हे करतो. आणि दुसरी एक मेन गोष्ट म्हणजे लहान लेकरू, मोठा माणूस किंवा लेडीज किंवा लहान ह्याच्यामध्ये भेदभाव होत नाही. आम्ही मोठ्या माणसाचा सत्कार पण लहान लेकराच्या हातानं करतो आणि लहान लेकराचा सत्कार पण मोठ्या माणसाच्या हातानं करतो. सरळ म्हणजे की भेदभाव होत नाही आणि भेदभाव होऊ नये म्हणून आम्ही हे सामाजिक उपक्रम राबवतो. गेली 55 वर्ष आमचा विश्वभारती गणेश मंडळ हे सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करतं. सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणलं तर शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही भरपूर असे कार्यक्रम घेतलेले आहेत. रक्तदान शिबिर घेतलं आहे, आरोग्य शिबिर घेतलेलं आहे. धार्मिक शिबिर म्हणलं तर यावर्षी आम्ही 12 ज्योतिर्लिंगाचे, भारतातील 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा सादर केलेला आहे. 12 ट्रॅक्टरवरती 12 ज्योतिर्लिंग आम्ही साकारलेले आहेत आणि हा देशातील एकमेव असा देखावा असेल की भारतातील 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन एकाच ठिकाणी देत आहे. विश्वभारती गणेश मंडळ भुई गल्ली लातूर हे गेल्या 54 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करतं. गणेश मंडळ सामाजिक क्षेत्रासोबत धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पण काम करतं, पण आतापर्यंत कोणत्याही अव्याढव्य आणि दिखावा कधी केला नाही. जे काही संस्कृतीला धरून आहे ते आतापर्यंत करत आलो आहे.